भिवंडी तालुका के रहनाल ग्राम पंचायत सरपंच सम्मानीय श्री प्रताप सेठ पाटिल के नेतृत्व में व उनके विशेष प्रयासों से आज दिनांक 12 अक्टूबर 2025 को रहनाल ग्राम पंचायत के सभागृह हॉल में रहनाल ग्राम पंचायत व जन केसरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र द्वारा 10वीं व 12वीं तथा ग्रेजुएशन विद्यार्थियों के लिए करियर मार्गदर्शन शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ समाज सेवक बालाराम माली, प्रमुख मार्गदर्शक व प्राध्यापक श्री हर्षद सुनील पाटिल, मंथन सुनील पाटिल, BNN कॉलेज के प्राध्यापक संजय सोनवने, भाजपा जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच रहनाल श्री राजेंद्र भोईर, कोपर सरपंच हेमंत घरत, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति ललिता पाटिल, माजी उप सरपंच रहनाल पंकज पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व रहनाल ग्राम पंचायत के सर्व सम्मानित सदस्य तथा कर्मचारी व विद्यार्थी तथा पालक उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान रहनाल ग्राम पंचायत सरपंच श्री प्रताप सेठ पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि प्रमुख मार्गदर्शक व प्राध्यापक श्री हर्षद सुनील पाटिल, मंथन सुनील पाटिल, संजय सोनवने ने 10वीं व 12वीं तथा ग्रेजुएशन के विद्यार्थियों को पुलिस भर्ती, BMC, जिला परिषद, तलाठी, LLB के साथ साथ विभिन्न गवर्नमेंट के सर्विस के लिए मार्गदर्शन किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। आपल्या देशाचे राष्ट्रपती माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी केलं जातं। सन्मान करूया एक मोमेंट ज्येष्ठ नागरिक त्यांचा स्वागत सन्मान करण्याची पाठीचा शुभ हस्ते करतोय। निरंतर नेहमी पूर्ण शिबिर या माध्यमातून मान्यवरांचं स्वागत वक्ते म्हणून यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे। मंथन सुनील पाटिल सर मला श्री किरण दिगंबर गायकवाडच्या माध्यमातून तिथेच करत जावं लागतं। एखादा कार्यक्रमाचा काहीतरी उद्देश असतो आणि तो जो उद्देश आहे त्यावर जी काही चर्चा केली त्या चर्चेवरच मी बोलणार आहे। कारण MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षे संदर्भात उपस्थित त्यांचं स्वागताने आपण सन्मान करूया। म्हणजे सहयोग त्यांचं मार्गदर्शन आहे। दिवाळी गिफ्ट आहे स्पर्धा परीक्षा म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्याबद्दल तुम्हाला माहिती या सगळ्या क्षेत्राची एक खोल ओळख आहे। जेणेकरून पुढील तुम्ही 10वी 12वी तर ग्रॅज्युएशन होणार त्यावेळेस तुम्हाला एक दिशा असावी, एक तुमच्याकडे गोल असावी की मी या क्षेत्रामध्ये जाणार आहोत आणि ते अचीव करणार आहोत। तर माझा प्रवास सांगते। मी सध्या आधी माझं शिक्षण सांगते। सध्या माझं शिक्षण आहे M.Com LLB, त्यासोबत मी टीचिंग प्रोफेशनमध्ये पण आहे आणि हे सर्व करता करता मी MSCच्या काही एक्झाम्सचा प्रिपेअर करते। सध्या मिक्स केला आहे। मिक्स आत्ताच मागच्या महिन्यात 3 मिक्समध्ये केलेले आहेत। याच्या पुढेही 2 महिने
एक्झाम्स घेताना डिफिकल्टी लेवल असते. जसं आपण माहिती करतो क्लास 1, क्लास 2, क्लास 1 ची एक्झाम आता एमपीएससी किती जाते ही याआधी एमसीक्यू टाईप करायची. एमसीक्यू म्हणजे कसं जे आपल्याला एकदम अपिडम्स किंवा एमपीएससी कोणी पाहिजे 4 ऑप्शन दिए जाएंगे, उसमें से एक जो सबसे अच्छा उसे सिलेक्ट करना है, अशी एक्झाम असते. ही फिलिंग्स असते की सध्या सगळी क्लास 1, क्लास 2, क्लास सगळीकडे सेवा आहे. एमपीएससी मध्ये क्लास 1 ची पोस्ट होते तिथे तुम्हाला आता डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, तर आता आपण ते सेमिस्टरला लिहितो की आपल्या जी आता एक्झाम कुठे चालू सगळं आन्सर लिहावे लागतात 5 मार्क्सला, 3 मार्क्सला, 10 मार्क्सला. तशी एक्झाम असते क्लास 1ची जी यूपीएससी आणि एमपीएससी आता यावर्षीपासून सेम झाली. त्यानंतर असते एमपीएससी मध्ये क्लास बी. जसं आपण दररोज ऐकतो PSI, STI, म्हणजे PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर. हे कोण घेणार? PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर. एकच आपल्याला ऑफिसर 2 स्टार्स वाले ते असतात. STI म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर जे आपले टॅक्स कलेक्शन टॅक्स ऑफिसर ते नाही, जे GST वाले ते. आणि दुसरं असतं असिस्टंट सेक्शन ऑफिसर. ही पोस्ट ग्रुप बी मधून माझ्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते, कारण की तुमची पोस्टिंग डायरेक्ट मंत्रालयात होते. मंत्रालयात म्हणजे मुंबईला सगळं जे काही काम असेल ते सगळं मंत्रालयात होते. असं बोललं जातं की PSI STI मधून जी बेस्ट पोस्ट असते ती एअरसोन मिळायची. आणि ते सब रजिस्ट्रार जे आपले रजिस्टर ऑफिसमध्ये ते लिपी जे जो काही तुमचा लिखाजोखा असं तुम्ही लिहिला आहे यासाठी पण काही क्रायटेरिया असतात. तुम्हाला डायरेक्टली कसं पास करतात ते पुढे सांगते मी. लिपिक करता एक असतं अजून एक्साईज ऑफिसर आणि दुसरी असते टेक्निकल असिस्टंट. अशा वेगवेगळ्या एक्झाम्स असतात. हे झालं सगळं. आता या एक्झाम देण्यासाठी एमपीएससी आणि यूपीएससीची एक्झाम देण्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल, तर आधी तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं लागेल. इट मीन्स पास 45% मिळवा ते 99% मिळवा, पण पास व्हा. तर पास व्हायचंच आहे. मग 35% कशाला मिळवायचे, 75च्या ऑफर जायचं, शिक्षण पास कळलं. हे झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात तेव्हा करणार की आता करणार, कधी करणार अभ्यासाला सुरुवात? आता बसूनच कारण की पुढे जाऊन तेच करायचं. सो मला या क्षेत्राची ओळख 2018-19च्या उत्तरार्धात झाली. म्हणजे डिसेंबरच्या 24 डिसेंबर 2018 मला या क्षेत्राची ओळख झाली. त्यानंतर मग युट्यूब बोला किंवा बाकी सगळं माझे बाबा आणि सगळ्यांनी मिळून या क्षेत्राची ओळख घेतली आणि सध्या मी इथपर्यंत पोहोचली. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष से कोई महान नहीं होता. जब तक पड़े ना हथौड़े के घाव तब तक पत्थर भी बर्बाद नहीं होता. मी छोटीशी गोष्ट सांगेल, कारण एक पुजारी जंगलात जात होता आणि त्याला एक मूर्तीसाठी दगड बघायचं होतं. आणि सुरुवातीला त्याला जो दगड मिळाला त्या ठिकाणी जो मूर्ती घडवणारा असतो त्यांनी आपल्या सिनीच्या घावाने ती मूर्ती बनवण्यात घेतली आणि तो दगड म्हणाला की मला खूप त्रास होतो. आणि त्याच्यामुळं तो दगड जो मूर्ती घडवणारा असतो त्यांनी त्याला सोडून दिलं आणि पुढे गेला. पुढे दुसरा त्यांना दगड मिळाला आणि त्याची मूर्ती त्यांनी घडवली. त्या दगडाने खूप सिनीचे घाव सोसले म्हणून तो देव झाला. त्याचा देव पण आला. आणि ज्यांनी घाव सोसले नाही त्या दगडाला मंदिराच्या बाहेर ठेवलं. तो कायमचा त्या नारळाचे घाव त्याला रोजचे सहन करायला लागले. हा फरक असतो. आम्ही कॉलेजपर्यंत गेलो आणि म्हणतात का जो ढ विद्यार्थी असतो तो राजकारणात नाही तर कुठे व्यापारात जातो. परंतु तुम्ही असं समजू नका का आम्ही जर राजकारणात असलो तर एखाद्या वर्षी 5 वर्षासाठी असणार. परंतु तुम्ही शिक्षण घेतलं तर तो एखादा IAS ऑफिसर होईल, PA होईल किंवा अजून कुठल्या तरी डिपार्टमेंटचा अधिकारी होईल. तो रिटायर होईपर्यंत असतो. आता ज्या ठिकाणी ज्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची
बाबासाहेब आंबेडकरांची आणि अब्दुल कलाम यांची या ठिकाणी तस्वीर आपण या ठिकाणी त्याची पूजा केली. एका वडिलांनी आपल्या मुलाला म्हटलं, त्यावेळी 12वीचा विद्यार्थी होता, अरे तू घोड्यासारखा झाला आणि ओढत बसला, तुझ्या एवढा शस्त्रपती शिवाजी महाराज होता तेव्हा त्यांनी स्वराज्याचा तो तोरण मानला. आजची मुलं लगेच उलट उत्तर देतात. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही 44 वर्षाचे झाले. शिवाजी महाराजांनी त्यावेळेला राज्याभिषेक केला, राजे ही पदवी घेतली, परंतु आपल्या आई वडिलांची खूप अपेक्षा असतात आपल्याकडे. आपण म्हणतो की माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी मागे राहिलो. मी पण PSIची परीक्षा दिली होती. पहिल्या परीक्षेत सर पास झालो, नंतर हिंमत नाही झाली दुसरी परीक्षा द्यायची, कारण दुसऱ्या परीक्षेत फेल झालो. त्याच्यानंतर पुढे जाता नाही. सर बसले, सायन्सला गेले, डॉक्टर पदवी मिळाले. मी पण सर 12वीला असताना मी नोकरी करून ग्रॅज्युएट झालो. परिस्थितीनुसार आपल्याला करावं लागतं, परंतु मला पण ध्येय होतं की काहीतरी मोठे पैसे कमायचे, नाहीतर आपण असंच राहणार. परंतु करिअर म्हणजे पैसे कमवण्यासाठी नसते. तुमची आवड कुठल्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये जायचं असतं. माझी इच्छा असली, वडिलांची इच्छा असली का माझ्या मुलांनी डॉक्टरच झालं पाहिजे आणि त्याची इच्छा दुसऱ्या क्षेत्राकडे असेल तर त्या ठिकाणी पालकांनी जबरदस्ती करू नये. त्या मुलाची आवड असेल तर त्यांनी ते पूर्ण करून द्यायला पाहिजे. मी आताच नवरात्रीमध्ये सर रामेश्वरमला गेलेलो, तर मला वाटतं की ते 1960ला एरोनॉटिकल इंजिनियर झाले डॉक्टर अब्दुल कलाम. तर त्यावेळेला तिथे काय परिस्थिती असेल, तिथली फक्त रामेश्वरम मंदिरातूनच तिथं डेव्हलप झालेलं आहे. मी अब्दुल कलामांच्या घरी गेलो, छोटंसं घर आहे. आता ते समजा राष्ट्रपती वगैरे झाले म्हणून थोडी नागपूर त्याला जरा चांगलं केलं असेल, परंतु त्यावेळेला त्यांची शाळा आता दाखवली. शाळा पण जशी आहे तशी आहे, कोवडाभर शाळा आहे. तर त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये त्यांचे वडील तिथे मच्छीमारीशिवाय दुसरा काय व्यवसाय नाही आहे आणि अशा छोट्या याच्यामध्ये त्यांनी जो मच्छीमारी वडिलांनी करून यांनी एक जिद्द केली आणि ते त्यांना पायलट व्हायचं होतं. परंतु एरोनॉटिकल इंजिनियर म्हणजे पायलट नंतर ते भारताचं सर्वोच्च पद त्यांनी भूषवलं. म्हणजे अशा छोट्या खेड्यातनं म्हणजे आपण बोलू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं काय झालं, त्यांना वर्गात बसता येत नव्हतं, शिवेल म्हणून त्याला नाव होतं. फळ्याला त्यांचा डबा शिवेल म्हणून तो फळ्याच्या मागे लागून पण डबा ठेवायचा नाही. परंतु त्यांनी ते संविधान लिहिलं. आज त्यांच्या संविधानाच्या हिशोबाने आपला भारत देश किंवा जे आपण कायद्याचं पालन करतो ते त्यांच्या संविधानाने करतो. जे आलवार एडिक्स आहे, जे शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचं काय, त्यांनी वर्गात होते तर शिक्षक म्हणायचे यांची टीमला येते, आरोप होतो ना टीम आहे. परंतु त्यांनी जगाला उजेड दिला, त्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. म्हणजे बघा, म्हणजे माणसाने जर ध्येय जर केलं तर नक्कीच आपली इच्छा पूर्तता होते आणि हे ध्येय आपण कराल. कारण आता सरांनी सांगितलं, कोणी मार्गदर्शन केलं की आपल्या एवढ्या विभागामध्ये चांगला अधिकारी कोण आहे, कोणीच नाहीये. आपल्याकडे भिवंडीमध्ये सगळ्या बद्या कोण यायचे अधिकारीकडे दाखवत असतात. म्हणजे याचा अर्थ आपण का नाही होऊ शकत. मी तुम्हाला एक आता सानप सरांचं हे घेतो. मी आपले प्रांत साहेब आहेत, माझी ओळख झाली. 2-3 वेळा मी गेलो आणि मला एक दिवशी बोलले ते माझ्या आजोबाने तर माझ्या वडिलांची जमीन भिवंडीला असते तर बरं झालं असतं. का ते आता आपलं मेट्रो आहे, बुलेट ट्रेन आहे, इतर मार्ग आहेत किंवा आपल्याकडे डेव्हलपमेंट होते. तर मी त्यांना उत्तर दिलं की सर म्हटलं तुम्ही शेतकरी असता फक्त तुमचे वडील वगैरे असते तर तुम्ही शेतीपुरती मर्यादित असते, परंतु तुम्ही अधिकारी झाले, प्रांत ऑफिसर म्हणजे डेप्युटी कलेक्टर झाले, सर्व भिवंडीचे शेतकरी तुमच्याकडे येतात. म्हणजे आपल्याकडे आले पाहिजे असं आपण काहीतरी करून दिलं पाहिजे. आणि आपल्याला ही संधी आहे, प्रताप शेठनी या ठिकाणी ठेवलं. मी तर अजून जाऊन सांगेन का आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये असे जर चांगले मार्गदर्शन करणारे जर आपल्याला आहे. इथे आपला स्वप्नील पाटील आहे. स्वप्नील पाटीलचा पण आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या राहणार गावात सुसूत्र आहे तो. आणि तो
कॉलेजला तिकडे लेक्चरर आहे. त्याच्यानंतर मला वाटतं DY पाटीलला पण त्या ठिकाणी जात असतो. म्हणजे असं काहीतरी आपण ध्येय केलं पाहिजे. नाही तर त्याला पण वाटलं असतं आमच्या आजूबाजूची खूप जमीन आहे, काय शिकून फायदा नाही, घर बसले आपल्याला पैसे येते त्याच्यावर समाधान होणार. परंतु असं नाही आहे. तुमची खरंच कधी जर ओळख आपल्याला जर दाखवायची असेल तर आपण गावाच्या बाहेर पडलं पाहिजे. आणि गावाच्या बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी करून दाखवायला लागेल, काहीतरी तुम्हाला म्हणायला लागेल. आणि ही अपेक्षा आम्हाला आपल्याकडनं आहे. कारण राहणार गावामध्ये कोणी असा विद्यार्थी किंवा ग्रामपंचायत राहणार किंवा इतर कुठल्या विद्यार्थ्याला कसली गोष्टी कमी करून देत नाहीये. आम्ही सतत प्रयत्न करत असतो. कोणाची फी माफी करायची असेल, कोणाला वया पुस्तकं पाहिजे असेल तर आम्ही नेहमीच राहणार ग्रामपंचायत या ठिकाणी सहकार्य करत असते. राहणार गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत तिथे सक्षम आहेत आणि त्यांना वाटतं की राहणार गावाचं नाव किंवा इथे आलेले सर्व परिसरातले लोकांना मला सांगावं असं वाटतं की आपण आपल्या जर घराचं नाव जर तुम्ही उज्ज्वल केलं तर आपल्या गावाचं होईल, आपल्या समाजाचं होईल, आपल्या तालुक्याचं होईल. आपण या ठिकाणी आलात. मी प्रताप शेठला पुन्हा एकदा विनंती करेन की आपलं आगरी समाजाचं अहवाल झालं त्या ठिकाणी मोठं एका तालुक्याचं कसं मोठं एक आपल्याला शिबिर घेता येईल हे पुण्याचं काम आहे. हे काम बरेचसे लोक कमी ठेवत असतात. आपण इतर कार्यक्रम भरपूर ठेवत असतो परंतु करिअर गायडन्स हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. पहिला एका सरांनी सांगितले की आता पहिलाच कार्यक्रम मला वाटतं राहणार गावात प्रथम झाला आणि संध्याकाळी होईल आहे. म्हणजे आपले माजी सभापती किती भाग्यवान आहेत बघा. पहिला कार्यक्रम सासरी आणि दुसरा कार्यक्रम माहेरी. तर आज इथे राहणार इथे मार्गदर्शन होत आहे आणि तिकडे होळीच्या इथे होत आहे. आजचा दिवस म्हणजे जो काही वार असेल, तारीख असेल, भिवंडीच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहायला पाहिजे. कारण जनकेसरी संस्था ही अशी पहिलीच संस्था असेल किंवा रामाले पहिलंच गाव असेल किंवा प्रतापवाडी पहिलेच सरपंच असतील की ज्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम राबवला आहे. आणि बघा, जर आपल्या मनामध्ये एखादी काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर निसर्ग किंवा जेव्हा तुम्ही देवता मानता किंवा तुमच्या ग्रामदेवता मानता तर तुमच्या पाठीशी उभी राहतात. खरं तर भिवंडीतील पहिला कार्यक्रम कोवली गावामध्ये होणार होता. मी सरपंच साहेबांना आलो, मीटिंग झाली, त्यांनी फार आग्रह केला की त्यांना पुढची तारीख पहिला आपल्या गावात होती. नाही म्हणत त्यांना पहिला तारीख दिलेले आता मागे हटता येणार नाही. मग मी कोवली गावात फोन केला, मग त्यांची तयारी झाली. मग तिथे मग बघा इच्छाशक्तीचा काय फायदा झाला. राहणारे पहिलं गाव झालेलं भिवंडी गावामध्ये आणि प्रतापवाडी पहिले सरपंच झालेले. अशा प्रकारचा कार्यक्रम राबवण्यात. आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय तर तुम्ही बघता धावण्याची स्पर्धा आहे आणि आता तुम्ही उल्लेख केला की स्पर्धेमध्ये 2, 3, 4 असे एक ठराविक नंबर असतात. तर इथे पण तसंच आहे. मुख्यतः राज्यस्तरावर आणि देश स्तरावरच्या परीक्षा असतात आणि या परीक्षेमध्ये आपले जे विषय असतात तेच विषय असतात. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी आणि चालू घडामोडी. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तर 5वी ते 15वी म्हणजे 15वी बोलायला नाही पाहिजे. आपण आपल्या स्थानिक किंवा गावठी भाषेमध्ये बोलतो. FY, SY आणि TY यामध्ये प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला म्हणजे प्रश्न पडला असेल तर कलेक्टरच्या परीक्षा 5वीच्या पुस्तकातून प्रश्न येईल तर हो. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दगड आढळतो स्टीटाईट 6वीच्या पुस्तकातील प्रश्न आहे. प्राचीन काळामध्ये हर्षवर्धन नावाचा राजा होऊन गेला तर त्याने 3 पुस्तकांची नावं लिहिली होती. तर ती पुस्तकं कोणती 8वीच्या पुस्तकातून आलेली आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल 5वी, 7वी, 8वीच्या पुस्तकातून प्रश्न काय येतात तरी परीक्षा कोण घेतं महाराष्ट्र लोकसेवा आयोग. प्रश्न कुठले पडतील महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकातील पडतील. कारण 5वी ते 12वी पुस्तक कोण छापतात महाराष्ट्र शासन. तर स्पर्धा परीक्षा तर फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्या इकडे लोकांना कलेक्टरच माहिती फार IPS याच्या पुढे चुकूनही गेलेले नाही. कारण टीव्हीवर 2च स्पर्धा दाखवतात नाही. कलेक्टर झाला किंवा IPS झाला.
पण UPSC मधून जी देशातील सुपर क्लासची पोस्ट असते एक 50 ते 60 पदं भरवली जातात। ही स्टेट लेवलची परीक्षा MPSC त्याच्यातून 32 पदं भरवली जातात आणि शेवटचा 32वा नायब तहसीलदार हा पद असतो ज्याला गॅजेटेड ऑफिसर म्हणतात। पुढे काही नॉन गॅजेटेड पोस्ट असतात PSI, STI आणि AFS आणि तिसरी क्लास 3 ची परीक्षा असते त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट, क्लिनिकल या एक्झाम असतात। या व्यतिरिक्त इतरही परीक्षा असतात। नेहमी गावामध्ये तुम्ही आपल्या स्वतःच्या सरपंचाला बघत असाल त्याचप्रमाणे गावामध्ये आणखी एक सरकारी अधिकारी पण असतो बसलेला ग्रामसेवक। तो कुठून येतो तर अशा सरळ सेवा नावाची एक परीक्षा असते त्यातून घेतो। त्याचप्रमाणे तलाठी असतो, जिल्हा परिषदच्या परीक्षा असतात, महानगरपालिकेच्या परीक्षा असतात। ठाणे महानगरपालिका असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल। आता तुम्ही कधी सरपंचांचे कष्ट बघितले असतील सरपंच होण्यासाठी, म्हणजे इलेक्शनच्या आधी काही कॅम्पेन चालतात, याला म्हणा त्याला म्हणा, याची भेट घे त्याची भेट घे, सर्वांच्या मीटिंग अरेंज करा, महिला मंडळाच्या मीटिंग घ्या, भाषण लावा। तर बघा एक गावचा सरपंच होण्यासाठी किती मेहनत आहे। पण विचार करा तलाठी 4 ते 6 गाव ज्याच्या हाताखाली असतात, PSI ज्याच्या हाताखाली पूर्ण पोलीस स्टेशन असतो, तहसीलदार त्याच्या हाताखाली पूर्ण तालुका असतो, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी पोस्ट आहे त्याच्या हाताखाली पूर्ण जिल्हा असतो। आणि मला मी बोललो की जिल्हाधिकारी आणि फक्त लोकांना IPSS माहिती आहे, परंतु तुम्हाला आठवण असेल तर तुम्ही ग्रामीण जिल्हा परिषदची शाळा असेल तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एखाद्या बाई किंवा सरकारी इन्स्पेक्शनला यायची बघा तर MPSC म्हणून जिल्हा शिक्षण अधिकारी नावाची पण एक पोस्ट भरवली जाते। ते गावाची आजूबाजूला बघत असतो राजकारणी लोक बरेचसे कार्यक्रम राबवतात, ते स्टेटस ठेवण्यासाठी फोटो काढतात, त्यांचं स्वतःचं नाव हवं म्हणून बऱ्याचशा गोष्टी करत असतात। पण खऱ्या अर्थाने श्री प्रताप पाटील साहेबांनी एक ज्वलंत प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं एक काम केलेलं आहे, ते म्हणजे भविष्याचं काय। आज तुम्ही इथे विद्यार्थी आहेत, प्रत्येकाला स्वतःची काळजी आहे, तुमच्या पालकांना तुमची काळजी आहे की मुलं पुढे काय करणार। आणि हा जो कार्यक्रम आहे या माध्यमातून पुढच्यापर्यंत स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं, मुळात स्पर्धा परीक्षा कसं, यासाठी आपल्याकडे जनकेसरी अकॅडमीचे श्री हर्षद पाटील सर त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले त्यांच्याही मी खूप खूप धन्यवाद देतो। आता उशीर झालेल्या सगळ्यांना घरी जायची घाई झालेली आहे, बोलायचं खूप होतं मी अजून 10 मिनिटं घेतो तुमची। तर माझं क्षेत्र आहे कायदा। ऑलरेडी आपला जो आजचा विषय आहे स्पर्धा परीक्षा, याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली, सोनावणे सरांनी माहिती दिली, आमच्या हर्षदाताई यांनी देखील तुम्हाला खूप डीपमध्ये जाऊन सांगितलं की तयारी कशी करायची। मी थोडंसं जनरल बोलणार आहे कारण की बऱ्याच लोकांना अजून स्पर्धा परीक्षा काय हे समजायचं आहे। आजचं लेक्चर एक इंट्रोडक्टरी लेक्चर होतं। माझ्या वडिलांनी मला दिलेलं काम होतं म्हणजे शिक्षणाचं महत्व त्यांनी फार लहानपणीच माझ्या मनामध्ये टाकलं होतं आणि सांगितलं होतं की शिक्षित तर टिकेल। जो आपल्याकडे कानमंत्र आहे शिकेल तो टिकेल, आता तो बदलण्याची वेळ अशी आहे शिकेल तरच टिकेल। शिक्षणाशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही। सरांनी सांगितलं आपल्याकडे गोडावर कामाला जातात लोक, तुम्हाला विविध माध्यमातून माहिती असेल की श्रीमंत कोणता अंबानी आहे आणि इतर लोक आहेत, त्यांना कोणी सलाम करतो का? पण एखादा अधिकारी आला, शासकीय अधिकारी आला, त्याला तुम्ही नक्कीच सलाम करता। तुम्ही त्याला सलाम न करता त्याच्या पोस्टला करता, त्यांनी घेतलेल्या शिक्षणाला करता। अर्थात या जिथे तुमच्याकडे उभा आहे कदाचित माझ्या शिक्षणामुळे, मी नसतो शिकलो तर आज मी इथे उभा नसतो। तर हा जो शिक्षणाने मिळणारा मान आहे हा तुमच्याकडून कोणीही घेऊ शकत नाही। असं म्हणतात शिक्षणाची जी कमाई आहे ती तुमची कायमची कमाई होऊन जाते। आपल्याकडे चुकीचा समज झालेला आहे
की पैसे कमवले म्हणजेच प्रगती झाली असं नाही. शिक्षणाने जी प्रगती होते ती कायमची टिकून राहते. तर थोडीशी कायद्याबद्दल माहिती सांगतो. जसं सरांनी त्यांच्या लेक्चरमध्ये सांगितलं की स्पर्धा परीक्षांसाठी काय महत्वाचं आहे तर जनरल नॉलेज. तुमचा 5वी 6वी पासूनचा तुमचा अभ्यास, तुमच्या सगळ्याच विषयांचा अभ्यास. तसंच कायद्याचं महत्व आहे. असं म्हणतात लॉ इज द एसेन्स ऑफ एव्हरी सिव्हिलाइज्ड सोसायटी. विदाउट लॉ दॅट विल नॉट बी अ सिव्हिलाइज्ड सोसायटी. आपला जो समाज आहे तो समाज कायद्याने चालतो. आता कायद्याचं महत्व प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. शिक्षण क्षेत्रात आहे, मेडिकल क्षेत्रात आहे. सगळीकडे आपण बघतो रूल्स अँड रेग्युलेशन असतात. आता कायद्याचं महत्व का सांगतो तर जगामध्ये 3च नोबल प्रोफेशन आहे. एक पहिला मेडिसिन, सेकंड लॉ आणि थर्ड टीचिंग. तर कायदा एक प्रतिष्ठित व्यवसाय म्हणून मानला जातो. आता कायद्याला बऱ्याचशा गरिमा पण फासलेल्या आहेत. जसं की वकील आहे म्हणजे खोटं बोलतो. तो वकील आहे म्हणजे खोटं बोलत नाही. त्याचं उदाहरण पटवून सांगतो. जर तुम्हाला 10 गोष्टी माहिती आहेत, 5 तुमच्या फेवरच्या आहेत, 5 तुमच्या विरुद्ध आहेत, तर वकील काय करतो ज्या तुमच्या फेवरच्या गोष्टी ते ओढून सांगतो आणि ज्या माहिती नाही आहे त्याच्याबद्दल गप्प बसतो. गप्प बसणं म्हणजे खोटं बोलणं नाही. एका सभेमध्ये बरेचसे लोक बसले होते विविध क्षेत्रामध्ये. कोणी डॉक्टर होते, कोणी इंजिनियर होते, सायंटिस्ट होते आणि कोणी पण होते. तर चर्चेमध्ये असा प्रश्न विचारला गेला 2 अधिक 2 किती? 2+2 काय आन्सर असेल? तो आपल्याला बोलला शाळेत शिकवले 4. मॅथमॅटिशियननी कॅल्क्युलेशन केलं, फॉर्म्युला लावले, आन्सर आलं 2. सायंटिस्टनी पण बराचसा रिसर्च केला तर 2 याच्या पलीकडे सॉरी 4. 2 अधिक 2 4 याच्या पलीकडे काय उत्तर नसू शकतो. मी शेवटी वकील हसत होता. साहेब तुमचं पण 4 घ्यायचं का? संपून टाकूया विषय. तर मला नाही, माझं उत्तर 4 नाही. पण ठीक आहे तुमचं उत्तर काय? तर वकिलाचं उत्तर होतं तुम्हाला किती पाहिजे. तर ही ताकद आहे कायद्याची. म्हणजे एखादी गोष्ट जी फॅक्ट आहे ती बदली कशी करायची किंवा ती बदलून कशी द्यायची. आता ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये कायद्याचा फार महत्व आहे. कारण की कायद्याचे विषय पण त्याच्यामध्ये अभ्यास करावे लागतात. सुरुवातीला त्याचे मंथन पाटील सरांनी भारताच्या घटनेतील काही कलमांचा उल्लेख केला. म्हणजे घटनेचा अभ्यास करावाच लागतो. आता जी मुलं 12वी नंतर कॉलेजला जाणार आहे, जो कुठला सब्जेक्ट निवडणार आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी NEP ज्याला म्हणतात शॉर्टमध्ये, त्याच्या अंतर्गत भारताची घटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा एक कंपल्सरी सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे. म्हणजे कायद्याचा अभ्यास तुम्ही डॉक्टर होत असताना पण होईल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठेही जा तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन शिकावंच लागेल. आता बऱ्याचशा माहितीमध्ये कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे. काहींनी सांगितलं त्यांचा नंबर 0.25% मार्क्सनी दिला. तर याची चिंता पण असते. मला माझ्या सिनियरने एक चांगली गोष्ट शिकवलं, नॉन इश्यू मध्ये करू नका. इश्यू काय आहे, तुमच्या समोरचा आजचा प्रश्न काय आहे त्याचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे अभ्यास करत असताना तुमच्या मित्राला किंवा वर्गाच्या दुसऱ्या कोणाला किती मार्क मिळणार आहे, तो किती अभ्यास करतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करू नका. तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. वर्गामध्ये सगळ्यांनाच 99% मार्क मिळणं शक्य नाही. सगळेच मुलं हुशार असतात असं नाही.
त्याच्यामुळे ते घर असतात असंही नाही. प्रत्येकाची एक क्षमता असते. जर तुम्हाला आता 60% मार्क भेटत असतील तर 90ची अपेक्षा करणं चांगली गोष्ट आहे, पण 90 मिळतील का? तर मिळतीलच असं नाही. त्याच्यासाठी मग मेहनत करावी लागेल. कारण की तुम्ही 60 वर आहात, 80 वाल्याला थोडीशी मेहनत करून 90 वर जायचं, पण तुम्हाला त्याच्यापेक्षा 3 पट जास्त मेहनत करून 90 वर जायला लागेल. तर मेहनत करण्यात पलीकडे पर्याय नाही. आता मी आजचा ह्या मार्गदर्शन करिअरसाठी हर्षद पाटील सरांनी सांगितलं की ग्रामपंचायत मार्फत आपण गावोगावी असं मार्गदर्शन शिबिर करूया आणि तुमचं गाव आणि ओंबली गाव त्यांनी पहिलं प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की ओंबली गावचं पहिलं शिबिर होणार होतं, परंतु मी त्यांना सांगितलं की रांजणगावचं पहिला मार्गदर्शन शिबिर घ्या, तर ते बोलले का पहिला टाइम तिकडे दिलेला आहे. पण योगायोग असा आहे की ते सांगून देखील होत नव्हतं, परंतु कोणाचा तरी आशीर्वाद असेल, देवदेवतांचा आशीर्वाद असेल, गाववाल्यांचा आशीर्वाद असेल, ग्रामस्थांचा आशीर्वाद असेल, म्हणून ही आजचा कार्यक्रम हा पहिला कार्यक्रम ह्या तालुक्यात हा रांजण ग्रामपंचायतीत होत आहे. त्याबद्दल आम्हाला अभिमान. आजच्या ह्या करिअर मार्गदर्शन मध्ये जवळजवळ 40 ते 50 मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत. या मार्गदर्शन शिबिरामधून ज्या मार्गदर्शकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, कशी नोकरी मिळवायची, MPSC, UPSC, IPS अधिकारी कसे बनायचे, तुम्ही कलेक्टर होणार, तहसीलदार होणार, त्याचं मार्गदर्शन कसं असावं. कारण मार्गदर्शन नसेल तर तुमचं करिअर किंवा तुमच्या मनात इच्छा असून देखील तुम्ही त्या जर तुम्हाला वाट दाखवणार नसेल तर ती वाट काही सापडत नाही. म्हणून वाट दाखवण्यासाठी हे मार्गदर्शन शिबिर आहे. कारण राजेंद्रने सांगितलं, आम्ही देखील कॉलेजला गेलो, जी राजेंद्रनी परिस्थिती सांगितली तशीच परिस्थिती माझी देखील होती. 12वी नंतर काय करावं हे समजत होतं. 10वी पास झाल्यानंतर मी देखील त्याचा सायन्सला ऍडमिशन घेतलं, परंतु त्यावेळेस सायन्सला माझ्या बरोबरचे जे माझे मित्र होते ते सर्व आर्ट्सला होते. त्याच्यामध्ये माझं मन नेट ते लागलेलं आहे. मी एका महिन्यातच सायन्स हे बदलून आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतलं आणि ऍडमिशन घेतल्यानंतर सुनील पाटील वगैरे आम्ही सर्व मित्रच होतो कॉलेजच्या टायमाला. तर त्याच्यानंतर तिथे आम्हाला मार्गदर्शन करणारा कोणी नव्हता. कारण सायन्स हा विषय सोडू नका किंवा सायन्स, आर्ट्स, कॉमर्स ह्याच्याबद्दल आम्हाला कोणीही माहिती दिली नव्हती. जर त्यावेळेस जर माहिती दिली असती तर मी आज डॉक्टर किंवा इतर क्षेत्रात असतो. आणि मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी सांगतो, बघा आपण जेव्हा करिअर करण्यासाठी जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला कोणतरी मार्गदर्शक असावा. म्हणून आजचा जो मार्गदर्शन शिबिर आहे याच्यात भले उपस्थिती कमी जास्त असेल, परंतु याच्यानंतरचा राजेंद्रनी बोलून दाखवलं की प्रत्येक गावात असं मार्गदर्शन शिबिर व्हायला पाहिजे आणि ते झाल्यानंतर एक तालुक्याचा ठिकाण असावा. त्या जेवढ्या गावांचं मार्गदर्शन शिबिर झालं असेल ते सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून परत तिथे एक मोठा मार्गदर्शन शिबिर बोलावून आपल्या समाजातील जे जे मोठे पदाधिकारी असतील, त्यांना अधिकारी असतील, त्यांना बोलवून आणि त्यांचं देखील मार्गदर्शन घेऊ यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि ह्या मार्गदर्शन शिबिरातून तुम्ही काहीतरी घेऊन तुम्ही नक्कीच कलेक्टर, शिक्षण अधिकारी, तहसीलदार बनाल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आजच्या या शिबिराला तुम्ही आल्याबद्दल आभार व्यक्त करतो.